अमेरिका आणि इराण त्याचप्रमाणे इस्रायल यांच्यामधल्या युद्धाची चर्चा होत असताना आणखी एका युद्धाकडे काहीसं दुर्लक्ष होतंय की काय असं वाटत असतानाच त्या युद्धानं अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेतलंय। हे युद्ध आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधलं। अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं भ्याड हल्ला केलाय असा आरोप आता अफगाणिस्तान करते। या संदर्भातली काही महत्त्वाची माहिती पाहूयात। तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान दहशतवादी संघटना हे पाक सरकारचंच बाब। 2007 मध्ये स्थापना झाली। पाकिस्तान सरकारला उलथवून इस्लामी खिलाफत स्थापन करणं हे मुख्य उद्दिष्ट। पाकच्या केंद्रशासित आदिवासी क्षेत्रांमध्ये पाक लष्करानं केलेल्या अत्याचाराविरोधात स्थापन केलेली संघटना। टीटीपी आणि अफगाण तालिबानचे अत्यंत जवळचे संबंध आहेत। गेल्या 19 वर्षात पाकिस्तानमध्ये शेकडो दहशतवादी हल्ले झाले। पाकमधील बाजार, मशिदी, विमानतळ, रेल्वे स्थानक यांच्यावर भीषण दहशतवादी हल्ले झाले। नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफजाईवर प्राणघातक हल्ला झाला तो याच संघटनेनं केला होता। पाक अफगाण सीमेवरील काही भूभाग टीटीपी कडून काबीज करण्यात आला। तिथे पाक सरकारची सत्ता चालत नाही। टीटीपीचा खात्मा करण्याचा पाकिस्ताननं अनेकदा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी त्यांना अपयश आलं। दोन 2001 पासून अमेरिकेनं अफगाणिस्तान युद्ध सुरू केल्यावर टीटीपी सुद्धा अमेरिकेच्या विरोधात लढली। 2021 मध्ये अफगाणिस्तानमधून अमेरिकेनं माघार घेतली। मग टीटीपीची हिंमत वाढली। आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधल्या युद्धाची कारणं नेमकी काय बघूयात। अफगाणिस्तान पाकिस्तान सीमा म्हणजे ड्युरंड लाईन ज्याला म्हटलं जातं ते संघर्षाचं मूळ कारण आहे जे जुनंही आहे। इंग्रजांनी ओढलेल्या या सीमेला अफगाणिस्ताननं कधीही मान्यता दिली नाही। या सीमेमुळे स्थानिक पश्तून नागरिक दोन देशांमध्ये विभागले गेले। दोन 2021 मध्ये तालिबान सत्तेत आल्यापासून संघर्ष पुन्हा सुरू झाला। तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या अतिरेक्यांना अफगाणिस्तान शरण देतोय असा पाकिस्तानचा आरोप आहे। हा आरोप हास्यास्पद आहे कारण अमेरिका तालिबान संघर्ष सुरू असताना तालिबानला पाकिस्ताननं बेकायदा शरण दिलं होतं। आता तेच तालिबान जेव्हा पाकला हानी पोहोचवणाऱ्या अतिरेक्यांना शरण देते तेव्हा पाकचा तिळपापड होतो। ऑक्टोबर 2025 मध्ये दोन्ही देशांमध्ये सीमेवर चकमकी झाल्या होत्या। कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीनंतर शस्त्रसंधी झाली। पण फेब्रुवारी 2026 मध्ये सीमेवर पुन्हा तणाव निर्माण झाला।